त्यांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करते व यानंतर श्री अतुल कोरेसर संजय शिंदे सरांचे स्वागत करते. धन्यवाद सर. ऍक्च्युली 9वा वर्ष आपण दिवस आहे. 1 वर्ष पुढे गेला. ऍक्च्युली 8 वर्ष आम्हाला पूर्ण झाले. तर हा 8वा वर्धापन दिवस आहे. 9व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो असे त्याचा अर्थ आहे. आम्ही जानाई नावाचं रोपटं 2000 साली लावलं. जानाई संस्था स्थापन केली. जानाई म्हणजे आमच्या बारामतीचा कुलदैवत आहे, जानाई देवी. आपण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कार्य करावं, कारण सगळे इंजिनियर आहोत. त्याच्यामुळे जानाईच्या नावाने आपण एक संस्था स्थापन करावी आणि देवीच्या नावाने असेल तर ती संस्था योग्य मार्गावर जाईल, कारण तिथं कुणी पैशाचा अभाव करणार नाही आहे तरी ते नाव दिलं गेलं. आणि 2000 साली या संस्थेची आम्ही स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेच्या मार्फत अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक सांस्कृतिक कार्यक्रम जानाई प्रतिष्ठान आयोजित करते आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमातून जो निधी उपलब्ध होईल ते गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी दिला जातो.
हे 23वा वर्ष 22 कार्यक्रम झाले. 22 कार्यक्रमामध्ये जो निधी संकलित झाला लातूरकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आजपर्यंत 125 विद्यार्थी अभियंते झाले. देश विदेशामध्ये ते कार्यरत आहेत. आणि ह्या वर्षी 12 विद्यार्थ्यांना जानाई संस्थेतर्फे आपण वितरित केलाय शिक्षणासाठी. हे रोपटे 2000 साली लावलं. नंतर असं ठरलं की आपण वर्षातून एकदाच भेटतो. आमचा परिवार आहे जानाई परिवार डॉक्टर. वर्षातून आपण एकाच कार्यक्रमाला भेटतो. मग असं ठरलं की आपण महिन्याला भेटतो. काय करावं लागेल तरी बचत गटाची आपण स्थापना केली. त्यानिमित्ताने एकत्र यावं. नावाला निधी असेल पण बचत गट स्थापन केला. बचत गट स्थापन केल्यानंतर या आर्थिक क्षेत्रातून थोडं नॉलेज झालं, माहिती झाली. मग ते बचत गट काही कारणासाठी कमकुवत वाटायला लागलं. मग असं ठरलं की पतसंस्था काढावी. पतसंस्था काढावी तर पुरुषाची पतसंस्था तर खूप त्याला सभासद आणि त्याचं डिप्युटी होतं. ते सभासदांची संख्या आणि निधी 50 लाखाची पुढे चालला. मग महिला पतसंस्था काढायचं ठरलं. 22 लाख रुपयांनी 2100 महिलांचे सभासद केले. असं हे करायचं ठरलं आणि जानाई अर्थवर्धनी जानाई महिला पतसंस्थेची स्थापना झाली 2015ला 1 फेब्रुवारी. आज त्याला 8 वर्ष पूर्ण झाले. 9व्या वर्षाला प्रस्ताव. 8 वर्षांमध्ये लातूरकरांनी या अर्थवर्धनी पतसंस्थेवर प्रचंड विश्वास दाखवला. ऍक्च्युली पतसंस्था म्हणल्यावर कुणी तिकडे फिरकत नाही, डिपॉझिट पण देत नाही. कारण असा इतिहास आहे की पतसंस्था हे पैसे खाण्यासाठीच आहे. असं तिथं रूप झालं होतं. परंतु ह्या पतसंस्थेने एक वेगळं रूप दाखवलं आणि लोकांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या जे सदस्य होते किंवा संचालक होते या संचालकांनी विश्वास दाखवला. आता 8 वर्षांमध्ये 20 कोटी 14 लाख रुपये पतसंस्थेचे डिपॉझिट आहे. 20 कोटी 14 लाख. आणि 2 वर्षापूर्वी एक संघ परिवारातली संस्था चालवता येत नसल्यामुळे आमच्याकडे प्रस्ताव आला आणि 2 वर्षापूर्वी आम्ही ती संस्था श्री गुरुजी पतसंस्था चालवायला घेतली. आणि त्या पतसंस्थेत तिथेही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 2 वर्षामध्ये 7 कोटीच्या वर डिपॉझिट त्या ठिकाणी लोकांनी दिलं. असं दोन्ही पतसंस्थेचं म्हणून 27 कोटी डिपॉझिट आता आपल्या परिवारामध्ये आहे आणि जवळपास 18 कोटी लोन दिले. एमपीए 0. सगळ्या कर्मचारी महिला कर्मचारी वर्ग इथं जास्तीत जास्त आहे. तर दरवर्षी आम्ही जे वर्धापन दिवस आहे हे रक्तदान शिबिर एक सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतो. लोकांच्या हिताचा. या 2 वर्षापासून आम्ही बूस्टर डोस पण त्या जोडलाय आणि त्याची सुरुवात करायची. लोकांचं रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे. त्या निमित्ताने लोकांना आवाहन करून रक्तदान घ्यायचं, कोविडचा डोस द्यायचा. असं हे दरवर्षी आम्ही राबवलेला वर्धापन दिना दिवशीचा उपक्रम. त्याला पण लोक प्रतिसाद देतात आणि सामाजिक उपक्रमात भाग घेतात. असे डॉक्टर शिवपूजना काल आपल्या परिवारात जोडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. खूप वेळ निमंत्रण दिले. कारण लातूरमध्ये इतकी ते हृदयाची काळजी घेतात लोकांची आणि तिथं गर्दीच गर्दी. मला माहिती आहे, मी पण त्यांचा पेशंट आहे. तरी पण संजय आईची ते खूप मित्र आहेत. मी काल त्यांना फोन केला, ते येत नाहीत म्हणले, वेळ नाही. मग त्यांना सांगितलं मी आणि ते 15 ऑगस्टला तिकडे जाते तर आमच्याकडे यायला काय होतं, 10 मिनिटं द्यायलाच पाहिजे. तसं आग्रहाने सांगून त्यांना आज बोलून इथं आणले आणि आपल्या परिवारात जोडावे. लातूरमधला एक चांगला व्यक्ती, चांगले डॉक्टर, चांगला समाज उपयोगी माणूस आहे, स्वभाव चांगला आहे, अशी माणसं आपल्या परिवाराशी जोडायचा आपण सातत्याने प्रयत्न करतो. आज या निमित्ताने डॉक्टर संजय शिवपूजे हार्ट केअर म्हणून त्यांचं सिग्नल कॅम्पला एक मोठं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचे ते संचालक प्रमुख आहेत. त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आले. त्यांचं मी आपल्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी जास्त न बोलता तुम्ही या पतसंस्थेवर असाच विश्वास ठेवा. तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. आतापर्यंत दाखवलेलाच आहे असं आम्हाला करतो. आणि माझे 2 शब्द बोलण्याचा आमचा काही फार अट्टहास नाही, आम्हाला त्याची सवय नाही. त्यांनी म्हणल्यासारखं 2-3 वेळा त्यांनी प्रयत्न करून बघितलं, पण आमचं नियोजन झालं ते जेवढं म्हणतात तेवढे बिझी नसतो आम्ही. पण हा कार्यक्रमाचा वेळ जो असतो तो सकाळी कधी कधी मॅच होत नाही. एकदा नियोजन होतं, येऊ शकलो नाही. सध्या ही बूस्टर डोस ही गरजच आहे. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये इतकी वेव किंवा लाट येणार नाही आता, पण गव्हर्नमेंटनं प्रोटोकॉलमध्ये दिलंय आणि ज्या लोकांचा 3रा डोस राहिलाय, बूस्टर डोस राहिलाय, त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि ह्या 9व्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून हे जे बूस्टर डोसचं नियोजन लावलंय
खरंच प्रशंसा करण्यासाठी सगळ्यांसाठी गरजेचं आहे, त्याची सोय इथं झाली. मी माझ्यातर्फे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथे थांबवतो. आपल्या संस्थेचे ठेवीदार आहेत. या. ब्रिजवासी हे आपल्या संस्थेचे ठेवीदार आहेत. सर्वात जास्त ज्यांनी ठेवी ठेवल्या त्यांच्याच त्या बिल प्रदिलन करावं असं आयोजन होतं, परंतु त्यांना यायला वेळ झाला आणि डॉक्टरला वेळ नव्हता, त्याच्यामुळे आपण तो कार्यक्रम बरोबर 11 वाजता केला. दिगंबर पवार त्यांचे स्वागत बबलू करेल. दिगंबर पवार या मॅडम. सौ गायत्री इंगळे, सौ सुरेखा हजारे, सुरेखा हजारे, ठाकूर संजय, अंसार शेख, नितीन क्षीरसागर, धन्यवाद. त्यानंतर महानगरपालिकेतील कर्मचारी व्हाईस असिस्टंट, शबाना पठाण, शबाना पठाण, समोर आपल्या उभे राहतील आभार प्रदर्शनासाठी. यानंतर श्री गुरुजी पतसंस्थेचे सचिव श्री संजय आयातीत सर. दोन्ही संस्थांच्या वतीने हा आयोजित कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर संजय कुमारजी शिवपूजे आणि श्री ब्रिजवासी सर यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांचे सर्व सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये जो यशाचा वाटा आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.